नेक्स्ट पॉईंट बघूया, कॉजेस ऑफ सॉइल इरोजन. द कॉजेस ऑफ सॉइल इरोजन और सॉइल डिग्रेडेशन आर बोथ नॅचरल अँड ह्युमन इंड्युस्ड. म्हणजे सॉइल इरोजन होतं ते बेसिकली काय असतं तर दोन प्रकारे होतं. एक तर काय तर नॅचरली होतं, म्हणजेच जसं की जिओलॉजिकल इरोजन असेल, आणि दुसरं काय ह्युमन इंड्यूस, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण तर ॲक्सिलरेटेड इरोजन. तर नॅचरलमध्ये काय कॉजेस आहेत, काय कारणं काय आहेत नॅचरल इरोजनची, त्यातलं पहिलं बघूया आपण. एक तर पहिलं काय, अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंपामुळे होतं सॉइलचं इरोजन मोठ्या प्रमाणामध्ये. सेकंड, सुनामीज. थर्ड, ड्रॉट्स म्हणजे दुष्काळामुळे पण काय होतं तर सॉइलचं इरोजन होतं. नेक्स्ट, लँडस्लाइड्स. लँडस्लाइडचं आपण उदाहरण काय बघितले रिसेंटली, तर लँडस्लाइड्स कशामुळे होतं तर देअर इज अ रिमूव्हल ऑफ द व्हेजिटेशन कव्हर किंवा ड्यू टू डिफॉरेस्टेशन काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाइड्स होतं. हे कुठं झालेलं आहे तर माळीणगाव ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर लँडस्लाइड्स मोठ्या प्रमाणामध्ये झाले. तिथं काय झालेलं तर अख्खाच्या अख्खा डोंगर्स काय झालेला आहे तर ड्यू टू लँडस्लाइड्समुळे काय होतं तर खचलेलं आहे. नेक्स्ट काय सांगितलंय तर व्होल्कॅनिक इरप्शन्स. व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय तर ज्वालामुखीचा उद्रेक, ह्याच्यामुळे पण काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर सॉइलचं इरोजन होतं. नेक्स्ट काय सांगितलंय तर फ्लड्स. फ्लड्स म्हणजे काय तर पूर, ह्याच्यामुळे पण हे काय तर नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, ह्याच्यामुळे पण काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर नॅचरली सॉइलचं इरोजन होतं. आणि लास्ट काय तर वाईल्ड फायर्स म्हणजे वनवा, ह्याच्यामुळे पण काय होतं तर सॉइलचा जो टॉप लेअर आहे तो काय होतं तर डिस्ट्रॉय होतो. नेक्स्ट बघूया आपण सेकंड काय तर ह्युमन इंड्यूस म्हणजे आर्टिफिशियल जे कॉजेस आहेत सॉइल इरोजनचे ते कुठले आहेत तर पहिलं काय, लँड क्लिअरिंग अँड डिफॉरेस्टेशन. लँड क्लिअरिंग आणि डिफॉरेस्टेशन म्हणजे हल्ली काय झालेलं आहे तर ड्यू टू पॉप्युलेशन ग्रोथ किंवा लोकसंख्या वाढीमुळे काय झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर लँड क्लिअर केली जाते किंवा डिफॉरेस्टेशन केलं जातं, मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जाते, त्याच्यामुळे काय होतं तर सॉइल इरोजन मोठ्या प्रमाणावर होतं. नेक्स्ट काय सांगितलं तर इनअप्रोप्रिएट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे इनअप्रोप्रिएट किंवा फॉल्टी ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स, ह्याच्यामुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये सॉइलचं इरोजन होतं. नेक्स्ट काय सांगितलं तर इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ द इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये जो वेस्ट तयार होतो त्याचं काय केलं जातं तर प्रॉपर मॅनेजमेंट होत नाही, त्याच्यामुळे काय केलं जातं, त्याच्यामुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये सॉइलचं इरोजन असेल किंवा वॉटरचं इरोजन हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. नेक्स्ट काय सांगितलंय तर एक्सेसिव्ह अँड अनबॅलन्स यूज ऑफ इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं जातं तर इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा काय केलं जातो तर एक्सेसिव्ह किंवा अनबॅलन्स काय केला जातो तर यूज केला जातो. कशासाठी केला जातो तर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावी ह्याच्यासाठी काय केलं जातं तर एक्सेस अमाऊंट ऑफ द इनऑर्गॅनिक मॅन्युअर्स काय केले जातात तर यूज केले जातात, त्याच्यामुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये सॉइलचं इरोजन होतं. नेक्स्ट काय सांगितलंय तर ड्यू टू पुअर इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय, पुअर इरिगेशन म्हणजे काय तर आपल्याकडचे शेतकरी काय करतात तर एकतर जनरली जी बेसिकली मेथड कुठली यूज केली जाते तर इरिगेशनची एकतर फ्लड इरिगेशन, त्याच्यामुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर इरोजन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर सॉइल ही काय होते तर ड्यू टू वॉटर लॉगिंग ती काय होते तर बॅरन होते. नेक्स्ट काय सांगितलं त्याच्यामध्ये काय होतं तर सॉइलचं प्रमाण काय होतं तर इन्क्रीज होतं. किंवा वॉटर मॅनेजमेंट टेक्निक्स म्हणजे आपण इथे वॉटर सेव्हिंग टेक्निक जे आहे त्याचा यूज करत नाही, म्हणजे ड्रीप इरिगेशन असेल, स्प्रिंकलर इरिगेशन असेल, ह्या टेक्निकचा यूज केला तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर वॉटरचं इरोजन किंवा सॉइलचं इरोजन कमी प्रमाणामध्ये होतं. पुअर इरिगेशन अँड मॅनेजमेंट म्हणजे आपण काय केलं जातं तर एकतर ड्रॉट असेल तर तिथं पुअर इरिगेशन होतं म्हणजे कुठल्याच प्रकारचं तिथं काय मिळत नाही तर इरिगेशन मिळत नाही. आणि लास्ट काय तर वॉटर मॅनेजमेंट म्हणजे आपण टेक्निक्स आहे त्याचा यूज करत नाही. नेक्स्ट काय सांगितलंय तर ओव्हरग्रेझिंग. ओव्हरग्रेझिंग म्हणजे काय तर आपल्याकडे काय केलं जातं तर एखादं पीक काढल्यानंतर तिथं काय केलं जातं तर शेळी असेल, मेंढ्या काय असतात त्या चरायला सोडल्या जातात, त्याच्यामुळे काय होतं तर तो जमिनीचा जो टॉपमोस्ट लेअर आहे तो जो इम्पॉर्टंट असतो प्रोडक्टिव्हिटी ऑफ द प्लांट्स तो काय केला जातो तर डॅमेज होतो, त्याच्यामुळे काय होतं तर सॉइल गेट्स इनफर्टाईल किंवा त्याच्यामध्ये नंतर कुठलं पीक लावल्यानंतर काय मिळते तर आपल्याला प्रोडक्टिव्हिटी कशी होते तर डिक्रीज होते. आणि लास्ट काय तर यूज ऑफ हेवी मशिनरी म्हणजे आपल्याकडची जी लँड आहे ती कशी आहे तर शॉर्ट आहे किंवा म्हणजे विभागणी केलेली आहे,
त्या लँडची. त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला हेवी मशिनरी यूज करता येते आणि जरी आपण यूज करायचा प्रयत्न केला तर तिथं काय होतं तर सॉईलचं इरोजन होतं. नेक्स्ट बेसिकली आपल्याकडे इंडियामध्ये सगळ्यात जास्त जो इश्यू आहे सॉईल कॉज सोशल इश्यू काय आहे तर किंवा सोशल कॉज काय आहे तर सॉईल डिग्रेडेशनचा किंवा सॉईल इरोजनचा तर काय आहे तर लँड शॉर्टेज. म्हणजे आपल्याकडे काय असतं तर पर कॅपिटा जे लँड आहे ती प्रत्येकाला काय आहे तर कमी आहे. त्याच्यामुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर सॉईलचं इरोजन झालेलं आपल्याला बघायला